नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी. कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. तर ती सगळी भूमिका आमचे अध्यक्ष जाहीर करताना केली त्यांनी जाहीर. आता शेवटी माझा काही संबंध नव्हता, मी पण तरी मला बंटी पाटलांनी मध्यस्थी केली, आम्ही करतोय वगैरे म्हटलं तर ठीक आहे करा तुम्ही म्हटलं. माझी भूमिका एक होती की महाविकास आघाडीचं जे काही जमेल ते करा, थोडंसं मागे पुढं सरून, दुसऱ्या कोणाशी करायचा काही प्रश्न नव्हता. त्या चौकटीत म्हटलं करा, यांना सांगितलं मी. इथं आलं म्हटलं आमचे इतके लढणार, 31 लढतील 32 लढतील, पण ते आता ते मला माहिती होते 31-32 काय असते. ते आल्यानंतर कळलं की काय थोडीशी हो नाही चाललं बोलणं. मी सांगितलं माझ्या मनात कोणाच्याबद्दल काही 1% नाही आहे. कोणी मला आणि कोणी एकानं कोणी पाडलं नाही मला. म्हटलं मी जर एवढं जर मनात ठेवलं असतं तर मी इतक्या उंचीपासून नसतो. म्हटलं काय काळजी, जे काय करायचं ते करा म्हटलं. मग ते मी काही डिटेल बोललो नाही. पण नंतर मग बंटी पाटलांनी काय बोलले माहिती, मी शेवटी 1-2 निरोप आले की आपण एकत्र करूया. म्हटलं चांगली गोष्ट आहे, करूया. आम्ही म्हटलं आमचे काहीतरी ह्यांनी काहीतरी 20 काढले, म्हणजे 20 नाही म्हटलं, व्यावहारिक काहीतरी काढा. 10-12 नावं मग काय मला सांगितली. म्हटलं ठीक आहे बघा म्हटलं. मग त्यांची चर्चा चालू होती. मग मला एक निरोप आला की नाही, चिन्ह नाही, आघाडीच केली पाहिजे. आघाडी करूया म्हटलं, आम्ही काँग्रेस आणि तुमचे काय सगळे असेल आपण एकत्र पोस्टर करून काँग्रेस आणि आघाडी करूया, आघाडीवर असं नाही दिलं आदेश, करा म्हटलं. नंतर पुन्हा फोन आला की नाही काँग्रेस नको, आघाडीवरच करा आणि 1-2 माणसं ॲडजस्ट होतील. म्हटलं काँग्रेसची पार्टी कशाला पुसते म्हटलं आमचे. ह्याला म्हटलं बाबा ठीक आहे, नसलं कोण काँग्रेस तर मी चालतो म्हटलं, निघालो. नाही म्हटले सगळे आहेत. म्हटलं करा तुमचं तुम्ही काय येतं ते. म्हटलं आम्ही केले तितके. ते विषय आता काहीतरी त्यांनी केलेच, काहीतरी 15 मिनटात काय करेल मी, ठीक आहे आहेच आता काहीतरी. आता ते काँग्रेसचे तर लढणार. त्यामुळं आमच्या नगराध्यक्षाचं कुठे गेला, त्याला बाहेर थांबलं, त्याने बी काहीतरी केलं वाटतं. काँग्रेसशी फाईट करणार आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही समविचारी पक्षाला पूर्ण मदत करू, अशी भूमिका घेतली. काँग्रेसमध्ये 2 गट होते, एकाचं पण होतं की आघाडीतून लढायचं आणि काही लोक हे असू शकेल, नक्की असू शकेल. हातावर लढण्यामध्ये कोणाला काय ॲलर्जी असायचं कारण काय, आम्ही तिथे जाहीर सांगणार आहे की हाताने आम्ही दुसरे कोण असतील ते, त्यात असंच काही कारण नव्हतं. भाजपला रोखण्यासाठी बाबा सगळ्यांनी एकत्र यावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे. कुणाला? भाजप अगदी 100% आम्ही भाजपला रोखण्याकरताच आमची मागणी आहे. सर्वसमावेशक आघाडी करावी असं एक सुरू होता. आहेत ना आघाडी, आहेच ना. फक्त 5-6 ठिकाणी आम्ही आमच्या लोकांचा, किती 12 ठिकाणी आमच्या लोकांचा प्रचार करणार, तिथे काही अडचण नाही. बाकी सगळे आमचे भाजपच्या विरोधात प्रचार करणार. परंतु नगराध्यक्ष पदाला आता तुमचा स्वतंत्र राहणार, आमचा निवडून येणार. आणि मी काय त्याला म्हटलं प्रचार मी काय करणार नाही. 21-22ला एखादी सभा ठेवा, मोठी सभा एक अरेंज करतो आणि गल्ली फोडात काही फिरणार नाही. एखाद्या वार्डात कोणी बोलवलं जाईन कुठेतरी. आता निवडणूक होते की नाही वेळेवर माहीत नाही. काय म्हणला? तब्येतीच्या कारणास तो प्रचारात कमी राहणार नाही, बिलकुल नाही. तब्येतीच नाही. आता मी कुठे सांगू, सगळ्यांनी मला मदत केली आहे, त्याच्या विरोध करू. आता फक्त म्हणजे काँग्रेसच्या तर लोकांना मला करावं लागेल ना. निवडणूक होते की नाही काय म्हणतो असं ते काही सुप्रीम कोर्टात चाललेलं आहे. आज